गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. ॲनिमल किंगडममध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये क्लास एव्ज कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट जो क्लास आहे तो पुढे कंटिन्यू करू, क्लास मॅमॅलिया. बघा, क्लास मॅमॅलिया, मॅमल्स. बरोबर. या मॅमल्सचा अभ्यास करत असताना आपण ह्युमनचं एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि याचे जे फीचर्स आहेत ते आपण पूर्ण कंप्लीट करू. बघा, क्लास मॅमॅलियामध्ये पॉईंट नंबर 1 आपण यांचं हॅबिटॅट पाहू. हॅबिटॅट हे कुठं एक्झिस्ट करतात. तर आता मॅमल्स जर पाहिले तर डिफरंट हॅबिटमध्ये हे प्रेझेंट असतात. जसं की मी म्हणेल पोलार आईस कॅप वर पण प्रेझेंट आहेत, पोलार रिजन बर्फाळ प्रदेशामध्ये. डेझर्टमध्ये पण प्रेझेंट आहेत, वाळवंटामध्ये पण मॅमल्स एक्झिस्ट करतात. वेगवेगळ्या डोंगराळ प्रदेशामध्ये पण मॅमल्स प्रेझेंट आहेत. याचसोबत फॉरेस्टमध्ये पण मॅमल्स प्रेझेंट आहेत. याचसोबत ग्रासलँड असेल, ग्रासलँडवर पण मॅमल्स एक्झिस्ट करतात. आणि त्याचसोबत ज्या डार्क केव्ज आहेत, गुफा म्हणू आपण, तिथे पण मॅमल्स एक्झिस्ट करतात. म्हणजे लक्षात येते, मॅमल्स हे आईस कॅपमध्ये बर्फाळ प्रदेश, डेझर्ट असेल, माउंटन्स असेल, फॉरेस्ट असेल, ग्रासलँड असेल किंवा डार्क केव्ज असतील, या वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये मॅमल्स एक्झिस्ट करतात. असे काही मॅमल्स आहेत जे पाण्यामध्ये राहतात, ॲक्वॅटिक मॅमल्स. ॲक्वॅटिक मॅमल्स. आणि ॲक्वॅटिक मॅमल्सचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर ॲक्वॅटिक मॅमल्समध्ये आपल्याला माहीत आहे डॉल्फिन हा एक मॅमल्स आहे, डॉल्फिन्स आहे. यानंतर पाण्यामध्ये राहणारा एक सील जो प्राणी आहे, सील हा पण मॅमल्स आहे. आणि जो वेलफिश आहे, वेलफिश, तर हे तीनही एक्झाम्पल ॲक्वॅटिक मॅमल्सचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके, डॉल्फिन आहे, सील आहे आणि वेलफिश ॲक्वॅटिक मॅमल्स. लक्षात तिसरा पॉईंट आपण घेऊ, फ्लाइंग मॅमल. फ्लाइंग मॅमल्समध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यस, वटवाघूळ ज्याला आपण बॅट म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे बॅट. लक्षात येते, बॅट्स काय आहे, फ्लाइंग मॅमल्स आहे. ॲक्वॅटिक मॅमल्समध्ये डॉल्फिन आहे, सील आहे आणि वेलफिश आहे. हे सर्व आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर मॅमल्सबद्दल जे काही युनिक फीचर्स आहेत. आता मॅमल्समध्ये आपण जर लिम्ब पाहिले तर लिम्ब्समध्ये किती आहेत रे बाळा आपल्याकडं? यस, 4 लिम्ब्स आहेत. म्हणजे आपल्याकडं यस 2 पेअर्स आहेत, लक्षात ठेवायचं. 2 पेअर्स म्हणजे 2 हात आणि 2 पाय आहेत. आणि हे कशाला मदत करतात तर हेल्प फॉर वॉकिंग, रनिंग, स्विमिंग. ओके, या वेगवेगळ्या गोष्टीसाठी यांची मदत होऊ शकते. वॉकिंग आहे, रनिंग आहे, स्विमिंग आहे, या वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला लिम्बचा वापर होऊ शकतो. नेक्स्ट, यानंतर आता मॅमल्समध्ये जर आपण एक्झोस्केलेटन पाहिलं, यांचं एक्झोस्केलेटन, तर एक्झोस्केलेटनमध्ये आपल्या लक्षात येऊन जाईल की नेक्स्ट पॉईंट आपण घेतोय एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की स्किनवर वेगवेगळे स्ट्रक्चर डिराईव्ह झालेले असतात. एक्झोस्केलेटनमध्ये स्किन कवर्ड बाय हेअर्स, नेल्स, हूज etc. लक्षात ठेवायचं, याला एक्झोस्केलेटन म्हणू आपण. बॉडीवर हेअर्स आहेत, नेल्स आहेत, हूज आहेत. म्हणजे हूज म्हणजे खुर, जे जनावर असतात आपली गाय बैल असेल, यांच्या ज्या पायाच्या खुरं असतात त्यांना म्हणतो. नेल्स नख आणि हेअर्स केस माहीत आहे, लक्षात ठेवायचं एक्झोस्केलेटन. यानंतर एंडोस्केलेटनबद्दल जर आपण माहिती घेतली मॅमल्सच्या, तर एंडोस्केलेटनबद्दल आपल्याला सांगता येईल की मॅमल्समध्ये एंडोस्केलेटन कसं आहे तर बोनी एंडोस्केलेटन आहे, लक्षात ठेवायचं. बोनी एंडोस्केलेटन म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये बोन पूर्णपणे डेव्हलप झालेले आहेत, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट मी घेतो इथं, युनिक
फीचर. मॅमल्सचे जे युनिक फीचर्स काय आहेत, तर युनिक फीचर्समध्ये 4 आपण फीचर्स घेऊया. जे पहिलं फीचर्स आहे इथं, तर ते आहे प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन बॉडी. लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेन्स ऑफ हेअर्स. ओके, केस बॉडीवर प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवायचं आहे, ऑन होल बॉडी. पूर्ण बॉडीवर काय आहेत मॅमलच्या, तर केस आहेत. लक्षात ठेव, काऊ घ्या, बफेलो घ्या, ह्युमन घ्या, बॉडीवर पूर्ण काय आहेत, केस आहेत. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट दुसरं फीचर्स आपल्याला सांगता येईल की प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इयर. प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इयर और याला आपण काय म्हणू, पिन्ना म्हणू. आणि प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इयर आणि पिन्ना हे पण काय आहे, मॅमल्सचं एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे. लक्षात ठेवायचं. तिसरं कॅरेक्टरिस्टिक, यस, प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ टीथ. लक्षात ठेवायचं. प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ टीथ म्हणजे आपल्या तोंडामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या टाईपचे टीथ आहेत. आणि ही जी अरेंजमेंट आहे याला आपण हेटेरोडोंट म्हणतो. हेटेरोडोंट म्हणजे डिफरंट टाईप ऑफ टीथ आहेत. सगळे सारखे दात आहेत का, आपल्याला नाही आहेत. सेंटरला जे आहेत त्यांना इन्सायसर म्हणतो, त्याच्या बाजूला कॅनाईन आहे, त्याच्या बाजूला प्रीमोलार आहेत आणि एकदम शेवटी मोलार आहेत. लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ टीथ हे पण एक कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि फोर्थ कॅरेक्टरिस्टिक सांगतोय मी, प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप मॅमरी ग्लँड. लक्षात ठेवायचं आहे, मॅमरी ग्लँड. प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप मॅमरी ग्लँड. आणि वेल डेव्हलप कुणामध्ये असतात, तर या फिमेलमध्ये असतात. लक्षात ठेवायचं. प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप मॅमरी ग्लँड. आणि मॅमरी ग्लँड काय करतात, तर यंग वन जो बाळ असेल त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे युनिक फीचरमध्ये 4 युनिक फीचर आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिलं युनिक फीचर आहे बॉडीवर हिअर प्रेझेंट असणं. दुसरं युनिक फीचर आहे एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहेत, एक्सटर्नल इयर आणि पिन्ना प्रेझेंट आहेत, यालाच आपण पिन्ना म्हणतो. तिसरं फीचर आहे प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ टीथ म्हणजे वेगवेगळे प्रकारचे काय आहेत, दात प्रेझेंट आहेत, त्याला हेटेरोडोंट म्हणतो आपण. आणि चौथं फीचर आहे प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप मॅमरी ग्लँड. यस, मॅमरी ग्लँड. आणि कुणामध्ये असते, तर फिमेलमध्ये असते, मॅमल्सच्या फिमेलमध्ये असते. यस, आणि मॅमलच्या फिमेलमध्ये ही जी वेल डेव्हलप मॅमरी ग्लँड आहे तर ती बाळाला नरिशमेंट मिल्क प्रोव्हाइड करण्याचं काम करते डिलिव्हरीच्या नंतर. समजते सर्वांना. हे सर्व युनिक फीचर जे मॅमल्सचे आहेत तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. याच्यावर मोस्टली क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. ओके, नेक्स्ट आपण पुढे पाहूया रिस्पायरेटरी सिस्टम कशी आहे. आधी आपण डायजेस्टिव्ह सिस्टमकडे जाऊया. डायजेस्टिव्ह सिस्टम, आता आपल्याला डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन पूर्ण एक चॅप्टरच आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट मी इथं कंटिन्यू करतो आहे. नेक्स्ट डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टम. आता डायजेस्टिव्ह सिस्टम ह्युमनची जर पाहिली मॅमल्सची तर ही कंप्लीट असते. म्हणजे माऊथपासून ॲनसपर्यंत ही कंप्लीट डेव्हलप झालेली असते डायजेस्टिव्ह सिस्टम. यानंतर एक्सक्रिटरी ऑर्गन आणि एक्सक्रिटरी ऑर्गन जर पाहिला तर एक्सक्रिटरी ऑर्गन हा किडनी आहे. लक्षात ठेवायचं, किडनी. आणि एक्सक्रिटरी वेस्ट जे आहे, एक्सक्रिटरी वेस्ट तर ह्युमन हा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट एक्सक्रीट करतो, तो आहे युरिया. एक्सक्रिटरी वेस्ट म्हणजे काय आहे, युरिया आहे. आणि युरिया म्हणून ह्युमनला किंवा मॅमल्सला म्हणलं जातं युरिओटेलिक. ओके, म्हणून काय म्हणतो आपण, युरिओटेलिक म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट झाली आहे, कंप्लीट आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. यानंतर एक्सक्रिटरी सिस्टम पण किडनी काम करते एक्सक्रिशनचं. नेक्स्ट आहे रिस्पायरेटरी सिस्टम, RS. आणि रिस्पायरेटरी सिस्टमबद्दल आपल्याला सांगता येईल की याच्याकडे जो रिस्पायरेटरी ऑर्गन आहे तर तो कोणता आहे, लंग्स आहे. रिस्पायरेटरी ऑर्गन हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रिस्पायरेटरी सिस्टम नंतर क्रॅनियल नर्व्ह जर आपण पाहिल्या तर क्रॅनियल नर्व्स या 12 पेयर असतात. लक्षात ठेवायचं आहे. किती पेयर आहेत,
12 पेअर्स क्रॅनियल नर्व आहेत, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट स्टार करून एक पॉईंट लिहितोय. परत जर आपण मॅमल्सचा विचार केला तर मॅमल्स हे कसे आहेत, तर हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहेत. कसे आहेत? वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. कसे आहेत? वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. याचा अर्थ काय आहे, तर दीज आर द होमिओथर्मिक. आणि होमिओथर्मिकचा अर्थ काय आहे, तर हे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करतात. लक्षात ठेवायचं आहे, मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. लक्षात ठेवायचं आहे, बॉडी टेम्परेचर काय करतात, तर कॉन्स्टंट मेंटेन करतात. लक्षात ठेवायचं आहे, एन्व्हायरमेंटनुसार बदलत नाहीत. ओके. डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे, कंप्लीट आहे. माउथ टू ॲनस वेल डेव्हलप आहे. एक्सक्रिटरी ऑर्गन हा किडनी आहे. एक्सक्रिटरी वेस्ट हे युरिया एक्सक्रेट करतात म्हणून युरिओटेलिक म्हणतो. रिस्पिरेटरी सिस्टममध्ये रिस्पिरेशनचं काम हा लंग्स करतो. क्रॅनियल नर्वच्या 12 पेअर आहेत आणि वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहेत, होमिओथर्मिक आहेत आणि हे मेंटेन करतात, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर आपण पुढे येऊ CVS कडे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टममध्ये आपण मॅमल्सचा जर विचार केला तर मॅमल्समध्ये परत 4 चेंबर हार्ट प्रेझेंट आहे. बघा, नेक्स्ट CVS कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टममध्ये 4 चेंबर हार्ट प्रेझेंट आहे. 4 चेंबर हार्ट प्रेझेंट आहे आणि 4 चेंबरमध्ये लक्षात ठेवायचे 2 ऑरिकल आहेत आणि 2 वेंट्रिकल आहेत. 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकल, राईट लेफ्ट. ओके. नेक्स्ट परत हे क्लोज्ड सर्क्युलेशन दाखवतात. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट असते. नेक्स्ट यानंतर लास्ट पॉईंट आपण पुढे कंटिन्यू करू, मोड ऑफ रिप्रोडक्शन. आणि मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये आपण सांगू शकतो यांच्यामध्ये सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस सेपरेट आहे आणि म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळी असते. फर्टिलायझेशन हे इंटरनल असतं. फर्टिलायझेशन कसं आहे, तर फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे, इंटरनल. यानंतर यांच्यामध्ये जर आपण एग बिअरिंग आहेत का ओव्हीपॅरस आहेत का विव्हीपॅरस, तर हे विव्हीपॅरस आहेत. कसे आहेत? विव्हीपॅरस. या विव्हीपॅरसचा अर्थ काय आहे, हे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. विव्हीपॅरस डायरेक्ट गिव्स बर्थ टू यंग वन्स. आणि डेव्हलपमेंट जर आपण पाहिली यांच्यामधली डेव्हलपमेंट, तर बाळांनो डेव्हलपमेंट ही डायरेक्ट असते, म्हणजे जो बच्चू असतो तो हा पॅरेंटसारखाच दिसतो असं आपण म्हणूया. ओके. मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये सेक्सेस सेपरेट आहेत, फर्टिलायझेशन इंटरनल आहे, विव्हीपॅरस आहेत आणि डेव्हलपमेंट कशी आहे, डायरेक्ट आहे. लक्षात ठेवायचं. CVS बद्दल सांगितलं की 4 चेंबर हार्ट आहे, 2 ऑरिकल 2 वेंट्रिकल आणि क्लोज सर्क्युलेशन दाखवतात. यापुढे आपण एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा मग, क्लास मॅमलियाचे 13 एक्झाम्पल आपल्या सिलेबसला आहेत. तर हे एक्झाम्पल असे काही मॅमल्स आहेत जे एग बिअरिंग आहेत, एग लेईंग. तर ओव्हीपॅरसमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ऑर्निथोरिंकस. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आपण ओव्हीपॅरस आणि विव्हीपॅरस 2 डिव्हिजन केलेत. ओव्हीपॅरसमध्ये एक्झाम्पल आहे ऑर्निथोरिंकस आणि ऑर्निथोरिंकसलाच आपण प्लॅटिफस म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. ओके. प्लॅटिपस ऑर्निथोरिंकस फिक्स क्वेश्चन असतो हा, लक्षात ठेवायचं. विव्हीपॅरसमध्ये पहिलं एक्झाम्पल आहे मायक्रोपस. मायक्रोपसला आपण कंगारू म्हणतो. टेरोपस आहे, फ्लाइंग फॉक्स आहे. मकाका मंकी आहे. कॅमेलस कॅमल आहे. आता या नावावरून बरेचसे सिमिलर नाव आहेत त्यामुळं कन्फ्युजन होणार नाही. मकाका मंकी आहे, कॅमेलस कॅमल आहे. एलिफस एलिफंट आहे, याच्यावरूनच लक्षात राहील. इक्वस म्हणजे हॉर्स आहे. इक्वस म्हणजे हॉर्स आहे. डेल्फिनस कॉमन डॉल्फिन आहे. रॅटस रॅट आहे. कॅनिस डॉग आहे. फेलिस कॅट आहे. बायोलॉजिकल नाव जर पाठ असतील तर हे येऊन जातील सर्व. बलॅनोप्टेरा ब्ल्यू वेल आहे. पॅन्थेरा टायग्रिस टायगर आहे आणि पॅन्थेरा लिओ लॉयन आहे. लक्षात येते. अशा प्रकारे हे सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवावं लागतील. ओव्हीपॅरसमध्ये ऑर्निथोरिंकस, FIMP सेव्ह करा याला. ऑर्निथोरिंकसला कॉमन नाव प्लॅटिफस आहे. विव्हीपॅरसमध्ये मायक्रोपस कंगारू, टेरोपस फ्लाइंग फॉक्स, मकाका मंकी, कॅमेलस कॅमल. एलिफस एलिफंट, इक्वस हॉर्स, डॉल्फिनस कॉमन डॉल्फिन, रॅटस रॅट, कॅनिस डॉग, फेलिस कॅट, बेलॅनोप्टेरा ब्ल्यू वेल,
पॅन्थेरा टायग्रिस टायगर आणि पॅन्थेरा लिओ लॉयन आहे. लक्षात येते. अशा प्रकारे हे मॅमल्सचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. याच सोबत इथे आपण किंगडम ॲनिमल हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.